ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सध्या जोरदारपणे रंगलेल्या आहेत आणि अशातच या दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा सध्या वाढल्याचं दिसतंय। बुधवारी उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थवर राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटं राजकीय चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिलेली आहे आणि उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक असल्याचं सुद्धा नांदगावकर म्हणतायत। त्यामुळे ठाकरे बंधू आता एकत्र आल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार की राज ठाकरे यांना आता महाविकास आघाडीमध्ये घेणार असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे। त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर युतीची नांदी होणार का याचीही उत्सुकता आता आणखी वाढलेली आहे। दोन राजकीय पक्षातील नेते म्हणजे आली तर थोडीशी राजकीय चर्चा होती। 5-10 मिनिटाची चर्चा काहीतरी ती होती। उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे। मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे। त्या युतीच्या घोषणेसाठी दसऱ्याचा मुहूर्त गाठला जाईल का? अरे आमचा गुढीपाडव्याचा पण मुहूर्त आहे ना। मग नाही, गुढीपाडवा बराच लांब आहे अजून, दसरा जवळ आलाय। तो पण मुहूर्त आहे आणि ती त्यांची भूमिका मांडत असतात। त्यांची भूमिका ते काय बोलतात ते परवा आम्ही पण ऐकू। राज आणि उद्धव ठाकरे दोघं एकत्र येण्याची शक्यता आहे, हे काही दिवसापासून चर्चा। दोघांनी जर एकत्र येण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि ते जर महाविकास आघाडीमध्ये असेल त्याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय जो होईल त्याप्रमाणे आम्ही त्याचं स्वागत करू। माझं व्यक्तिगत मत असं आहे की दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि दोघांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सहयोगी सदस्य झालं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।